हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं स्वागत आहे आपल्या पुढील भागामध्ये. तर गाईज आता आपण जात आहोत गंगासागरला. तर बघू शकता आता जाताना आपण तिथे मध्येच आम्हाला स्वीट्सचं शॉप मिळालं. तिथे छानपैकी आम्ही स्वीट्स खाल्ले, रसगुल्ला, सॉन्देश आणि मिष्टी दही. मिष्टी दही घेऊन आम्ही कारमध्ये खाल्ली, खूप एन्जॉय केला. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत गंगासागरच्या रस्त्यावरती. तिथून कार पार्किंग केली, मग तिथून आपल्याला एक बग्गीसारखी कार असते, मिनी छोटी कार असते. तर तिथे छोट्या बॅटरीवाले ऑटो रिक्षा असतात, टोटो म्हणतात त्याला. ते घेऊन आपल्याला कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर चालायचं असतं. तर गाईज बघू शकता किती सुंदर गाव आहे हे. मन बघून अगदी प्रसन्न झालं. खूप खूप सुंदर होतं. जसं काही थोडं शॉर्ट ऑफ मालवण कोकणचा व्ह्यू होता. तर हे बघू शकता आता आपण इथून आपल्याला ऑटो सोडते, तिथून आपल्याला जेटी पकडायची आहे. जेटी कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतो तिकडे गंगासागरला जाण्यासाठी. तर बघू शकता आता आपण जाऊया जेटीमध्ये. तर काहीच बघू शकता आपण आता आलो आहोत आपल्या बोटमध्ये, जिथून आपला प्रवास सुरू होत आहे. खूप रम्य असं वातावरण होतं. आणि गाईज हा तुम्ही ब्रिज बघू शकता, हा आता डायरेक्ट गंगासागरला जाणार आहे. त्याचं कन्स्ट्रक्शनसुद्धा चालू आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे गाईज. चला तर भेटूया पुढे. तर काहीच बघू शकता किती सुंदर असं दृश्य दिसत होतं. खिडकीतून समुद्र एकदम छान वाटत होता. आणि आपण आता आलो आहोत बोटाच्या टोकावर. तर गाईज बघू शकता आपण आता आपलं समुद्र क्रॉस करून आपण आलो आहोत एका बेटावरती. तिथून आपल्याला परत एक ऑटो करायची आहे, जी इलेक्ट्रिक ऑटो असते. आणि तिथून आपल्याला परत 15 किलोमीटर जाऊन आपल्याला तिथे डायरेक्ट आता आपण गंगा दर्शन करणार आहोत. तर गाईस पश्चिम बंगालमधील कलकत्त्याजवळ असलेली हुगळी नदी आणि बंगालचा उपसागर जिथे एकत्र येतात, त्या जागेला गंगासागर असे म्हणले जाते असे म्हणतात. हिंदू पौराणिक कथेनुसार राजा सागरच्या 60,000 पुत्रांना कपिल मुनीच्या शापातून मुक्त करण्यासाठी भागीरथीने गंगेला पृथ्वीवर आणले होते असे मानले गेले आहे. तर गाईज हिंदू धर्मात या ठिकाणाला अत्यंत पवित्र मानले जाते. आख्यायिकेनुसार महर्षी कपिल मुनीच्या क्रोधामुळे राजा सागरच्या 60,000 पुत्र भस्म झाले होते. त्यांच्या उद्धारासाठी राजा भागीरथीने कठोर तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणले. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदी समुद्राला मिळाली, त्यामुळे या जागेचे नाव गंगासागर पडले. येथे स्नान केल्याने सर्व पापांचे शालन होते आणि मोक्ष प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर गाईस हे बघू शकता आता आपण पोचलो आहोत गंगासागरच्या इथे. आता आपल्याला लेफ्ट साईडला आपली ऑटो थांबेल, मग आपण प्रस्थान करू पुढे. इथे उतरलो आहोत, हे लास्ट स्टॉप आहे. तर लास्ट स्टॉप आहे, तर आपण इथे आता पोचलो आहोत गंगासागरमध्ये. तर बघू शकता गंगा घाटला आपण इथे आलेलो आहोत. इथे समुद्र आणि गंगा दोन्ही एकत्र मिलन झालेलं आहे, म्हणजे मिक्स झालेली आहे. आता हे आहे सूर्यदेव. आणि आता आपले सगळे ऑटोज इथे थांबले आहेत आणि इथूनच आपलं गंगासागर बघू शकता. इथे खूप मोठी इतिहास आहे, ते तुम्हाला आरामात मी सांगेन. छोटा पप्पी बघू शकता. हाय, हर हर गंगे गाइस, हर हर महादेव, आदिशक्ती माता की जय. तर बघू शकता खूप धन्य आहे. खूप लांबचा प्रवास होता गाईस. बघू शकता इथे चेंजिंगची फॅसिलिटीज पण आहे.
तर आपण चेंजिंग वगैरे करू शकतो. तर आहे गाईज, बघू शकता तुम्ही इथे सगळं घाणेरडं काहीच नाही आहे इथे. तर गाईज तिथून आपला समुद्र आहे इथे आणि या साईडनी गंगा येते आणि हे असं त्यांचं मिलन असतं. त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे, तो तुम्ही गुगल केल्यावरती कळेल तुम्हाला. तर गाईस दरवर्षी 14 ते 15 जानेवारी दरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी येथे भव्य गंगासागर मेळा भरतो. कुंभ मेळ्यानंतर या जगातील सर्वात मोठा जनसमुदाय मानला जातो असं म्हणले आहे. तर गाईस गंगासागरमधील मुख्य आकर्षण म्हणजे हेच आहे ते कपिल मुनीचं मंदिर. या मंदिरात गंगा देवी, कपिल मुनी आणि राजा भागीरथी यांच्या मूर्ती आहेत. भक्तगण समुद्रात पवित्र स्नान केल्यानंतर या मंदिराचे दर्शन घेतात. तर गाईज बघू शकता, हे आहे शिवजीचं किती भलं मोठं रूप, किती सुंदर होतं. हे बघून आम्हाला मन भरून आलं. आम्हाला असं वाटलं साक्षात महादेव आम्हाला दर्शन देत आहेत. चला तर गाईज भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा M4 महेश. बाय बाय. सोईन राहा, मस्त राहा.